तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय विठ्ठल साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माई तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक भरपूर भजन झालेलं असलं म्हणजे चित्त शुद्ध होतं बा. मग शुद्ध करा मन देहातीत व्हावे म्हणजे म्हटलं ते कळायला सोपं पडतं. एकदम आला गडबडीत आणि एकाग्र झाला असं होत नाही. साधं गडबड असली आणि म्हणून मनुष्य उभ्या जेवतो म्हणला तरी त्याचा त्रास होतो आपल्याला माहिती आहे. म्हणजे काही वेळा ते शक्य होते पटपटपट खातो म्हणलं तर त्यापेक्षा निम्मं खाल्लं असलं तेवढ्याच वेळेत तर अधिक बरं पडतं. कारण टसका लागतो आपल्याला की जर व्यवहारात साध्या घास गिळताना खरं आहे तर परमार्थ पचवताना किती खरं असेल. मला म्हणायचं ते की परमार्थ पचवायचा असेल तर त्याला तो सावकाश जावं लागतं ते एवढ्यासाठी. तेवढी एक भजनाची पार्श्वभूमी झाली म्हणजे मग ते असतं. तेवढं मन शुद्ध झालं म्हणजे मग काहीतरी एक ऐकण्याची भूमिका तयार होते म्हणून. नाहीतर काय हे सांगून झालं 1-15 मिनटं झाली की काम झालं असं म्हटलं तर. पण आपल्याला जर असं जेवताना सुद्धा साधं गडबडीत काही करता येत नसेल तर जिथे परमार्थाचा व्यवहार आहे तिथे सूक्ष्म आहे. त्याने जो सूक्ष्माचा केला सूक्ष्माचा व्यवहार म्हटलं ते तर तो करायचा शिकून घ्यायला किंवा इथं देहातीत व्हावे वगैरे म्हणायला ते सोपंच आहे.
शुद्ध करा मन देहातीत व्हावे. ठीक, चला पुढे काय करावं बघ. वस्तूशी ओळखावे तुका म्हणे, ते पाठवते आपलं. त्यामुळे असं होतं समजतं ते सगळं, पण त्यांनी देहातीत व्हावे असं म्हटलं आहे आधी. वस्तूशी ओळखावे म्हटलं आहे, मग शुद्ध करा मन देहातीत व्हावे. तर त्यासाठी ही जी शुद्धता आहे ती त्यांना यात कशी अभिप्रेत आहे अभंगात आपल्याला समोर दिसेल. मन देहात शुद्ध करा मन. आपण ते या मार्गाने करायचा प्रयत्न केला. एक शांतपणे आपण बसलो, नुसतं जेवणाखाण्याचं राहू, नुसतं शांतपणे बसलो आणि जर आपण एखादा विषय अभ्यासाला घेतला तर तो अधिक कळतो. एक 10 मिनटं 5 मिनटं शांत चित्ताने बसून राहिलं, गेलं भराभरा पुस्तक ओढला वाचायला लागला तर पहिलं पान गेलेलंच असतं त्याचं वाचून, त्याचा काय उपयोग नसतो. कारण ते पहिलं चित्ताची जी स्थिती आहे ती बदलण्यातच ते जातं. त्यामुळे सगळीकडे ट्रान्झिशन्स आहेत, तर त्या ठिकाणी ते ट्रान्झिशन महत्त्वाचं आहे. आता हे ट्रान्झिशन म्हणजे आपली शांतता, म्हणजे शांतता असली की पुढचं कळतं. नाहीतर एकापुढे एक मनुष्य इतका व्यापल्यासारखा होतो की त्याला ते पुढचं ते काय, त्याच्या पुढे हा सूक्ष्माची गोष्ट आहे, ती तर अभ्यासाची गोष्ट आहे, तिचा व्यवहारात तरी निदान काहीतरी आपल्याला लक्षात ठेवून उपयोग करायचाच आहे, पण इथं तर त्याच्या पलीकडे जायचं आहे. तेव्हा म्हणून याची गरज, आणि ते आपापल्या परीनं आपण ठरवून करू शकतो. शुद्ध करा मन देहातीत व्हावे. मन शुद्ध आहे असं आधी आपल्याला मान्य आहे का, तिथून प्रश्न आहे. माझं मन शुद्ध आहे, माझ्या मनात काही नाही, असं कसं असेल नाही का. एवढे मोठमोठे होऊन गेले, त्यांना 12 वर्ष झाली, 24 वर्ष तपश्चर्या केली तरी त्यांना ते मन शुद्ध होत नाही आहे. झालं असेल एखाद्याचं तर ते अपवादच आहे मनाचा. पण एरवी माझ्या मनात काही नाही वगैरे किती सहज शब्द वापरतो. तुमच्या मनात नक्कीच काहीतरी असलं पाहिजे म्हणून तुम्ही सांगता तुमच्या मनात काय ते म्हणून. सांगायची गरज कशाला लागली. माणूस बघितला बोलायला लागला, त्याला आपुलकी वाटली, त्यांनी सांगितलं, त्याचं तसं झालं पाहिजे. तसं पुढे सगळं काही गरजच नाही आहे. मध्ये नदी आहे म्हणून पूल टाकायची वेळ येते, नाहीतर कशाला आली असती. म्हणजे काहीतरी मध्ये आहे ते कळावं म्हणून हे ते शुद्ध करा म्हणा, ते सहज पुढे जाण्यासारखा विषय नाही. मग ज्यानं हे मन शुद्ध केलं म्हणजे त्या अर्थाने ते आता नाही, त्याला देहातीत चालतं. देहातीत राहणं म्हणजे काय हे लक्षात येतं, आणि तसं राहिलं तरी चालतं, नाही तर त्याला देहाशिवाय चालणार नाही असं वाटतं. म्हणून माणसांच्या मनात ती सगळी भीती असते, देहाला लागून असलेल्या असंख्य भीती. काय ऐकू येईन अशी भीती आहे, दिसेन अशी होईल अशी भीती आहे, पडेन जाडेन भीती आहे, काय आहे ते असंख्य भीती. खरं त्या देहाला लागून म्हटलं कितीतरी बेसिक म्हणून आपण त्या सगळ्या देहाला लागून. त्या जर बाजूला केल्या ना, म्हणजे समजा एखादं कष्टाचं काम आहे, मी केलं समजा, आणि जर समजा आजारी पडलो तर काम तरी करू दे, कष्टाचं आहे, 8 तासाचं आहे, निदान 4 तास तरी करू दे, किती घामेघूम होऊन खाली बसतो हे बघू तरी निदान, असं म्हणायला काय मन तयार होत नाही. म्हणजे अंग सोडून म्हणतो ना तसं ते अंग सोडून काम करतं. सोडून म्हणजे हेच की देव वाचवून कचवून काम करतं, तसं करायची काही गरज नाही, तरी सोडून द्या बघू काय होतं ते. बरं असं काय आपण काय हिमालयावरून उडी टाकायला निघालो का तरी तुटी टाकायला काय आहे ना, ते कल्याणांचं वगैरे काम. समर्थ म्हटलं की कल्याणा छाटी म्हटलं की उडी, कुठे छाटी पडली, खाली पडली. आता ती काय वरून सोपी आहे, जाऊन नुसतं पळत जाऊन आणायला सुद्धा अवघड आहे. धापला गेला आपल्याला, इतकं अंतर आहे, इतकी खोली आहे, हे दिसतंय तरीसुद्धा छाटी म्हणली छाटी एकदम उडी टाकली, छाटी घेऊन यायची. असं होत नाही, किती तो जीव त्या जीवात आणि देहात अडकलेला आहे. त्यामुळे हे अवघड होतं. मग मन देहात इथं व्हावे वगैरे. फार काम पडलं ना तरी चिडचिड होतं, जे अगदी करायची इच्छा असली तरी सुद्धा ना ते पडलं असतो की नंतर चिडचिड व्हायला, काय काम सारखं पडले असं. ऑफिसमध्ये होते, घरी होते, सगळीकडे. म्हणजे कारण त्याला त्रास झालेला सहन होत नाही मनाला. म्हणजे मन हे शुद्ध करायला कशाला पाहिजे, तर त्याला त्रास व्हायचं काय काम नाही. तुमच्या शरीराला त्रास झाला आणि घामाला हे ठीक आहे, मनाला कशाला घाम होते, मन कशाला थकते. तर त्याचा अर्थ ते देहातीत नाही म्हणून, शुद्ध नाही म्हणून ते शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तूशी ओळखावे तुका म्हणे. ज्या कामासाठी आलो ते करावं, देहातीत व्हावे. खरं सांगायचं तर देहातीत म्हणजे गेल्या वेळेला मी एकदा गाडीचं आपल्याला बोललो होतो, तसं गाडी चालवणारा हा गाडीपेक्षा वेगळा आहे म्हणूनच चालवतो, हे लक्षात ठेवा. गाडी चालत नाही, गाडी चालवली जाते. हे जर खरं आहे बाहेर, काय 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे, काय असेल ते, ती 4 चाकी गाडी चालते, ती काही नुसती आपोआप चालते का, ती चालवणारा कोणीतरी आहे. आता तुम्ही म्हणाल ते रिमोटवर वगैरे ते ठीक आहे,
ते अजून वेळ आहे त्याला. आपल्याकडे येईपर्यंत त्याच्या किमती 50 लाख 1 कोटीवर वगैरे गेलेले असतील आणि लोक पळून पळून ते मिळवतील पैसे तेवढे, रात्रंदिवस घालवतील आणि तसली गाडी घेतील. पण त्याच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत आता तिकडेच. त्यामुळे फारसं त्याच्यावर कोणी इकडे मार्केटिंग करत नाही आहे, कारण इतकी यंत्रणा आपल्याकडे पण नाही, त्यांच्याकडे पण नाही आहे तशी त्यांनाच भीती येते. ते त्यामुळे फार मार्केटिंग नाही करत. पण आपल्याकडे साधी गाडी, तर त्यात कोणीतरी बसतो, त्याला ते चालवतो. आता तो चालवतो, त्याला माहिती आहे कुठे जायचं आहे, काय आहे, त्याप्रमाणे तो नेतो, किंवा तुम्ही सांगाल त्याप्रमाणे नेतो, ठीक आहे. आपल्यात त्याला ड्रायव्हरला सांगणारं मन असू नये, शुद्ध मन असावं. कुठे जायचं हे सांगणारं मन शुद्ध असावं, म्हणजे बरोबर ठिकाणी जातो. कुठे सांगणार आहे मन जर अशुद्ध असेल तर मग कुठे जातो ते आपल्याला माहिती आहे. तर तो जो फरक आहे तो त्या शुद्ध म्हणून आधी शुद्ध करा म्हणा म्हणले, म्हणजे तो बरोबर ठिकाणी जाईल. नाही तर उगाच जाईल, वारंवार जाईल, बलतीतकडे जाईल. हे सगळं आहे ते त्या मनावर अवलंबून आहे, कारण त्या ड्रायव्हरला ऑर्डर देणारा इकडे बसला आहे, पण चालवणारा मात्र वेगळा आहे. तो ड्रायव्हर आहे, तो चालवणारा आहे, तो वेगळा आहे. तर देहातीत का म्हणलं, तर देहापेक्षा वेगळी असलेली वस्तू आहे ती तिथे असली म्हणजे मग ती बरोबर नाही. तिला सांगावं लागतच नाही. खरं सांगायचं तर देवालासुद्धा आपण तुम्ही असं करा तसं करा सांगतो की नाही, जाऊन मला सांग. नोकरी लागू दे, नको लागू दे, मिळू दे, सुटू दे, व्यवस्थित बाहेर पडू दे, एकदा सुखरूप. लागताना कष्ट आहेत, त्याच्यापेक्षा बाहेर पडताना कष्ट जास्त आहेत. आजचा काळ जसा आला, खरं सांगायचं जर एकदा लागला का नाही, म्हणजे जसं फुलांनी म्हटले तसंच पोस्टाच्या स्टॅम्पासारखा चिकटला म्हणजे चिकटला काय. त्यावेळेचा डिंकही तसा होता, पोस्ट तसं होतं, सरकार तसं होतं. ते काय राहिलं रे आता. ते तुम्ही डिंक काय ठेवत नाही तसे काय नाही. तुमचं तुम्ही ते आपलं ते खिशात बाळगा, पेन आपलं तुमचं तुम्ही लावा, चिकटवा, पडलं तुमची जबाबदारी, सगळं आपलीच जबाबदारी आता. त्यामुळं तेवढंसुद्धा नाही की चिकटासारखा चिकटला म्हणजे चिकटला. तसं आता नोकरीत एकदा लागला, आता बघायचं कारण नाही. बघायचं कारण म्हणजे आता बघायचं कारण आहे. आता कारण नाही म्हणजे काळजीचं कारण नाही, बघायला हरकत नाही. आता बघायला हरकत नाही म्हणून त्याला बघावं तर तसा काळ राहिला नाही. त्याला लक्षात ठेवून, जरा लक्षात ठेवूनच बघावं लागतं, हे सांगूनच ठेवावं लागतं की बाबा हे असं आहे, ही सरकारी नोकरी आहे, ही कंपनी आहे, ही अमुक आहे, हे तमुक आहे, कधीही जाऊ शकते, तुमची तयारी आहे, मग ठीक आहे जाऊया, पुढची बोलणी करायला हरकत नाही. म्हणजे हे असं बघावं लागतं, हे बघायचं आहे. पण तेसुद्धा अशी अनिश्चितता आता आली, तर ती त्यामुळे आली की हे सगळं वातावरण बदललं, मन शुद्ध राहिलं नाही, इतका सोपा व्यवहार राहिला नाही. मग अशा अवस्थेत जर ड्रायव्हरचं जर स्थिती बरोबर नसेल, चालवणारा ड्रायव्हर आहे याचं आपल्याला भान नसेल, भगवंताची गरज खरं सांगायचं ना तर लोकांना भगवंताची अनेक ठिकाणी असं वाटतं, म्हणजे बाहेरचं वातावरण पाहता की भगवंताची गरज काही राहिलेली नाही, सगळं आता जवळजवळ माणूस करतो. उलटं झालं आहे आता. माणूस आता काही खरं सरळ करेल अशातली परिस्थिती राहिली नाही, भगवंताचीच गरज जास्त झाली आहे. कारण ते करणारं कोण, कल्याणाचं करणारं कोण? जो तो त्याचा धंदा पाहिल, जो तो त्याचा स्वार्थ पाहिल, जो तो त्याला स्वतःला कष्ट करू देत असं पाहिल, दुसऱ्याला लॉस होऊ दे, स्वतःला परवडू दे असं पाहिल. म्हणजे हे जर सगळं असं होणार असेल तर अस्वास्थ्य आणि क्षोभ होणार माणसाचा. मग ते आता लक्षात यायला लागलं. तर त्यामुळे हे शुद्ध करा म्हणा देहातीत व्हावे, ते अतीत काहीतरी पलीकडे काहीतरी आहे, त्यांनी खरं हे चालवायचं आहे. गाडीसुद्धा साध्या जर आपल्याला चालवणारा असतो, आपण नेहमी पाहतो इथे की हे जे काय पाण्यातनं नाव जात, नाव अशीच काय पाण्यात जात नाही. पाण्यात सोडली तर ती पाण्यात जाते, पण जाईलच असं नाही. पाणी वाहतं असेल तर जाईल, वाहतं नसेल तर तरंगत राहील. आणि त्यातूनही समजा आपल्याला जर कळलं नाही की त्या नावेचा आकार केवढा, आपलं वजन केवढं आणि सामान बरोबर घ्यावं किती, हे जर नाही कळलं तर बसल्या जागीच आपला कार्यक्रम होईल सगळा. हे आहे की नाही? म्हणजे ते सुद्धा कळावं लागतं. म्हणजे नुसतं गाडीत बसायचं तरी, नावेत बसायचं तरी कळावं लागतं. मग ते कळलं म्हणजे मनुष्य हे सगळे बाकीच्या गोष्टी आवरात ठेवतो, ते सांगतात तुम्हाला. इथे मनुष्य विचार करीत नाही. तिथे मात्र त्यांनी सांगितलं की नाही विमानात 20 किलोच्या वर चढणं, की अगदी 19.5 म्हणजे अगदी होते ते चालतं तिथे, तर काही इलाजच नाही आहे. पण इथे दावेत बसताना साधं कळायला पाहिजे. माणसाला नाही कळलं तर तिथल्या तिथे आहे कार्यक्रम सगळा. आणि समजा नुसती सोडली तर ती तशीच राहील. पाण्याला जर काही प्रवाह नसेल, वेग नसेल तर जाणार नाही. त्याला एक तशाही परिस्थितीत पाणी वाहतं असो, पाणी वाहतं नसो, तिथे एक नावाडी असतो कोणीतरी. आपल्या जीवनाला कोण नावाडी आहे त्याचा एक क्षणभर विचार करावा. त्याच्यासाठी हे आहे, देहातीत व्हावे. तेव्हा ज्यांना नावाडी आहे, फिकर नाही मुझे तराना ना किया, तेव्हा ते आहे. ते त्यांना तेव्हा आहे की ज्या वेळेला त्यांना हे कळेल आहे की ही चालवणारी शक्ती आहे. माझं काम नावेत बसून राहणं हे आहे, मी उडी मारून काठावर जायचं नाही, मग त्यांची जबाबदारी नाही.
की नाही. मीच जर उठून निघत जावा ते म्हणतील हिथं एवढ्या नावा चालवायच्या पडल्यात, तर त्यामुळं थोडं तेवढं हलकं झालं की आपल्याला राहू दे रोडवर किंवा काय जे काय तरी काठ असेल किंवा रस्ते असतील तिथं राहू दे, ह्याला काय पलीकडे जायची इच्छा नाही जा. मग हे त्यात बसून राहणं हे काम असतं, देव उठवून लावित नाही. पण हा बसण्याच्या योग्यते कसं आहे की नाही एवढं बघतो. मात्र नावाडी हा वेगळा आहे. त्या नावाड्याला नुसतं त्याचं तिकीट काय पैसे दिले, नावाड्याला उताराचे पैसे देतात, त्या उताराचे ते काय असेल ते दिलं की तो पलीकडे देऊन सोडणार. हे सामान्य माणसातला जो नावाडी आहे त्याच्या बाबतीत आहे. तो सोडतो तेवढं. तिकीट घेतले काढले म्हटल्यानंतर त्याला त्या स्टेशनला नेऊन सोडण्याची जबाबदारी द्यायची. गाडी बंद पडली दुसरी देतो, आपण बघत नाही बाहेर. माझी बंद पडली फोन करतो, दुसऱ्या आपली अरेंजमेंट करतो, तिथून पुढचा प्रवास दुसऱ्या गाडीत नव्हता. हा काय अनुभव आपल्याला नवीन नाही. नाव बंद पडली, तो नसेल तो बोलवून घेईल, काही व्यवस्था करेल, पण तुम्हाला नेणार व्यवस्था आहे. तेव्हा त्याला नावाडी लागतं एवढं खरं आहे. आणि ते आपण नसतो, नावाडी दुसरा असतो. देहातीत व्हावे. देहाच्या बाजूनं जर चालवायला गेलो तर घोटाळ्याची शक्यता आहे, कारण देह त्यात अडकलेला आहे. नावाडी तुमच्यात अडकलेला नाही, तो स्वतंत्र आहे. तुम्ही आलात उत्तम, नाही आलात उत्तम, त्याचं काही फरक पडत नाही. कारण त्याला स्वतःला कुठे जाणे नाही येणे नाही असं आहे. तुम्ही बसला आहात तर तुम्हाला न्यायचं आहे, पण नाही बसला आहात तर काही जायचं कारण नाही. कारण त्यांच्या दृष्टीने ते इथेही आहेत, तिथेही आहे, ते तिकडेही आहेत. त्यांना येईल तीर नाही, पैल तीर नाही, नदी नाही, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. असा नावाडी त्याच्यामध्ये पाहिजे. असा नावाडी म्हणजे शुद्ध विवेक बुद्धी आपल्यामध्ये असलेली, आत्माराम आपल्यामध्ये असलेला. आणि बाहेर जाणं असलं गुरु किंवा काय भगवंत काय आपण मानत असाल ते, तो विठोबा आहे, तो सुद्धा चालवतो आहे. आहे पांडुरंगाला काळजी आहे. आपल्याकडे आता वारीला येतात माणसं, दिंडीला पण बघितलं असेल, विशेषतः आषाढीच्या वेळेला तर फार कठीण असतं काळ. आपल्याबरोबर चालणाऱ्या लोकांनासुद्धा विचार होतो की तुम्ही हे पेरून आला, हे उगवायचे दिवस नाहीत, अजूनही सगळं व्हायचं आहे, तिथली निगराणी आहे, हे आहे, पाऊस पाण्याचं काय होईल चिंता आहे. ते म्हणजे चिंता आहे, पेरलेलं आहे, निगराणी काय करायची ती केलेली आहे निघेपर्यंत. निघाल्यानंतर तिथली व्यवस्था म्हणून काहीतरी एक केलेली आहे, ठीक आहे. तरीसुद्धा आम्ही सगळी माणसं आता ह्याच्यासाठी आलेलो आहोत. तर आता चिंता आहे म्हणजे तुम्हाला चिंता नाही का इथे चालताना, आता तिथे काय होईल, पाऊस पडला असेल का. बरं बातम्या येतात, पेपर येतो, त्या काळात कमी होतं प्रमाण, पण ठीक आहे. ते जे काय असेल तिथे पाणी, ते पाणी नाही जर आलं, काय जर वेळेला झालं नाही, ही पिकं जातात, हे होतं, तर तिथे काही आता हे पशुपक्षी विध्वंस करतात असं आपल्याला वाटतं. तर ते जे काय करतात ते तर अशा कशाची उगवून येईल का नाही, तिथंच वेळ अशी असते की उगवून येतं का नाही असं वाटतं. ते म्हणले पेरलेलं आहे उगवून येईल. मग चिंता आहे, तुम्हाला चिंता आहे ते म्हटले चिंता असते, नाही असं नाही, मी असं काय म्हणत नाही, पण चिंता आहे, पण ती निवारणारा पांडुरंग पण आहे म्हटले. त्याने मला दिलेलं उत्तर लक्षात आहे की हे जरी आहे तरी ती निवारणारा पांडुरंग पण आहे. मग आता ते चिंतेन ते बघून घेतील. माझं काम आहे सध्या त्यांच्याकडे जायचं, तेवढं मी झालो आहे. म्हणजे किती डिस्टिंक्ट आहेत गोष्टी त्यांच्या. म्हणजे तसं म्हणायचं झालं तर व्यवहारातली लौकिकातली अडाणी माणसं त्या अर्थाने विद्वानही असतात, त्याच्यात मोठी जाणकारी असतात, अनुभवी असतात, सगळे असतात. पण सामान्य ज्यांना मी विचारलं होतं ती माणसं सामान्य होती, मुंडास झाली होती, त्यांच्याकडे इतर काही नव्हतं. शेतीवाडी आपली केली, काय असेल ते 12 महिने चालवलं, पिकं येतील तशी घेतली, आपली प्रपंचाची कर्तव्य केली, अशापैकी माणसं आहेत. तरीसुद्धा त्यांना चिंता आहे. म्हणले हो ते असणारच, माणूस आहे, चिंता असते. पण माणूस आहे म्हणून पांडुरंग पण आहे, तोही आहे ना, मग तो ते पाहिल ना. आता हे मी जर त्याच्याकडे चाललो आहे तर माझ्याकडे काय करायचं ते बघायचं काम त्याचं आहे. गेलो की माझं काम सुरू झालं. असं जर हे देहातीत असल्याचंच लक्षण आहे. नाहीतर मग इथे बसून सुद्धा चिंता आहे, दिंडीद्वारीत सुद्धा चिंता आहे, घरी काय होईल. त्यासाठी देहातीत व्हावे तसं नावाडी हवा, तर तो असला की होईल. मग तो नावाडी ओळखणं म्हणजे वस्तू ओळखणं. साध्या भाषेमध्ये वस्तूची ओळख हवी म्हणजे काय, ते जे काही कुणी आहे की हे जे चालवतं. आत्ता आपण कार्यकारणे जीवन घटना चक्रे चालविलं, केवढं विशाल चक्र आहे माणसं. खरं सांगायचं तर आपल्या प्रपंचाची चिंता करणं म्हणजे आता काय म्हणावं, काडी मंगी काय म्हणता येईल तुम्हाला, कमीत कमी काय म्हणता येईल असेल ते सांगा, त्याची चिंता करण्यासारखंच आहे. आता असं जर आपण घरात म्हटलं तर ते गडबड होईल, नको म्हणले असं काय जर म्हणलं का घरात म्हणले तर आपल्याला अव्यवहार्य म्हणतील, किंवा असलं जर सांगत असले तर तिकडे जाऊ नका म्हणतील, म्हणजे असं होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण मनातून ओळखून असावं की हा एवढासा प्रपंच आहे, फार काय एवढं चिंता करण्यासारखं नाही.
आणि खरं सांगायचं तर नसतं. एक 5% 2% लोकांचा प्रपंच सोडला ना तर खरोखर चिंता करण्यासारखं काही नसतं. अहो रोज 2 वेळ खातो पितो, तेवढ्यासाठी आपल्याला सगळी व्यवस्था असते. खात्यातनं पैसे काढायला आहेत, आता खात्यातनंच काढावे लागतात, त्यामुळे खात्यातनं आहे, ते सगळं आहे. महिन्याचं भागवायला काय कोणाची उधारी राहत नाही, काही होत नाही. आता कशाची चिंता करून काढणं आहे? चिंताच करायची झाली तर काय काय उद्या काय होईल म्हणून बसलं तर चिंता आहे, तर तसं काही नाही आहे. हे खरं सांगायचं तर एवढ्याशा गोष्टीच्या चिंतेचं नाही आहे वस्तू ही. पण ते ओळखायला नावाडी आहे याचं भान असलं तर मग पाण्याची भीती नाही, नाव बुडण्याची भीती नाही, नावेत पाणी शिरल्याची भीती नाही, सामान किती घ्यावं काय करावं हे ते सांगतायत त्याप्रमाणे करणं एवढंच काम आहे. तेवढं केलं तर आणखीन वेगळी चिंता करायचं काही कारण नाही. म्हणजे असं खरंच तर सांगायचं आहे. आपण म्हणतो प्रपंच केला, पण प्रपंच करायचा कसा हे त्यांचं ठरलेलंच आहे. तुम्ही ते मागे आपल्याला ह्यांची स्वामींजी यांनी एक गोष्ट गुरूंची सांगितली होती मी, तर त्यावेळेला ते जसं म्हणाले की त्यांनी शिष्याने कसं त्याचं जीवन जावं हे मी ठरवणार. काय म्हणजे इतपत सत्ता असलेल्या वाढेत ह्यांना कुठे न्यायचं ते मी नेणार, असं जर त्यांची सत्ता चालती आहे सगळ्यावर, तर मग आता मला काय नाही, खरं स्वस्थ बसावं. स्वस्थ बसलं म्हणजे मग नाम सुचतं आणि ते खरं नाम होतं. नाहीतर इकडे चिंता आणि तिकडे नाम, चिंता आणि नाम, म्हणजे राम आणि चिंता असं तीच कार्यक्रम चालू असतो. तर तसा तो कार्यक्रम न होण्यासाठी ह्या नावाड्याची खात्री पाहिजे. वस्तूशी ओळख आहे तो का म्हणा, ओळख रे वस्तू सांडारे कल्पना नका आडारा ना जाऊ झणी. झणी झालं कोठे बुडवालं हित, विचारी मनात आपुलिया. हे नावेतून उडी मारून जाणं काय, न बसणं काय, तिथे बसून चिंता करणं काय, हे सगळं त्यातून जाण्यासारखंच आहे. तर त्यामुळे ते आडरा नाही. झणी झालं कोठे बुडवालं हित. आणि त्यातल्या त्यात झणी झालं कोठे म्हणजे जिथे जाण्याची गेल्या वेळेला एक अर्थ सांगितला की जाण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे. धणी जाडं कोठे बुडवाले हित. तर हे का म्हणले विचारी मनात आपुल्या, काय आहे असे विचार भरकटण्याची शक्यता आहे हे त्यांना एक माहिती आहे म्हणून म्हटलं. आणि दुसरं म्हणजे काय की विचाराने एखादी गोष्ट करायला वेळ लागतो, पण अविचारानं गोष्ट करायला वेळ लागत नाही. बघा, मनुष्य एका दिवसात अविचार का एका तासात अविचार करून मोकळा होऊ शकतो. म्हणून झणी झालं कोठे बुडवालं हित. हित बुडतं ते कायमचं बुडतं, अविचार होतो तो एका 10 मिनिटात होतो की मनुष्य झाला त्याचा मोकळा. त्याच्या दृष्टीनं तो मोकळा झाला, पण दुसऱ्या दृष्टीनं तो बुडाला. हे जे हा जो फरक आहे त्यासाठी झणी झालं म्हटलेलं आहे. आणि आपुलिया जिवे शिवासी पाहावे. खरं आपण आलो आहोत किंवा काय जे करतो आहोत ते कशासाठी, आपुलिया जिवे शिवासी पाहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. हे खऱ्या सुखाची जागा कुठं आहे ते सांगितलं. आणि मला सांगा, मला स्वतः मी एकटा आहे किंवा जशा पद्धतीनं आहे तसा आहे आणि तसाच मी खरा आनंदात आहे. जिथे कुठे संपर्क आहे तिथे सुख आणि दुःख आहे. मी एकटा असेल तर आनंदात आहे खरं सांगायचं तर, आणि तीच खरी स्थिती आहे. हे बाकीच्या स्थितीचं काय सांगता येत नाही. आज साथ मिळेल उद्या नसेल, हे सगळीकडे होतं. त्यामुळे ह्याच्यात काय नाही, तिथे सुखदुःख दोन्ही येतील. आणि इथे फक्त आत्मसुख, फक्त आनंदच आहे. आत्मसुख याचाच अर्थ आनंद आहे, की जे केवळ मी असण्यामध्ये आहे. आणि खरं सांगायचं ना तर अगदी शोधत गेलं समजा, अगदी तुम्हाला काय सुखात खाण्याची कल्पना असेल, फिरण्याची कल्पना, काय ज्या कल्पना असतील त्या प्रत्येक गोष्टीत सुख असेल नाही म्हणत नाही, म्हणजे अवलंबून असलेलं आहे. आणि हे कशावरही अवलंबून नसलेलं आहे, मी आहे एवढ्यात. आणि खरं सांगायचं तर मला सांग, हा अगदी पंचपक्वानाचं ताट, आवडता पदार्थ, जायचं कुठे आहे त्याची गाडी, ती सगळं तयारी आहे सगळी. आपल्याला बरं वाटत नाही आहे साधी गोष्ट, तर काय त्या सुखाचा उपयोग आहे सांग. म्हणजे खरं सुख कुठे आहे तर मी आहे याच्यातच खरं सुख आहे. आत्मसुख आहे नुसतं मी तो आत्माराम आहे आणि हे सगळं चालवतो आहे, तो जागेवर आहे, व्यवस्थित आहे म्हणून हे सगळं आहे. तर नाहीतर अगदी केवढीही जगातली दुर्मिळ संधी जरी असली तरी माझ्या दृष्टीनं ती शून्य आहे. अत्यंत आवडता पदार्थ असला तरी शून्य आहे. माझं पोट बिघडलं तर काय मला त्या पदार्थाचा उपयोग आहे. मी म्हणे आज तरी नको, त्यातसुद्धा मनुष्य म्हणतो बारीक अगदी, आज तरी नको, फ्रीजमध्ये बघूया जरा बरं झालं तर खावा, काय हरकत नाही, जावा, काय हरकत नाही, असं काही म्हणतं नाही. पण आत्मसुखाला सोडू नका, कारण काय शेवटी हे झालं हे होईल, पण होईलच याची गॅरंटी नाही. बिघडलेला तसंच राहिला 8 दिवस तर काय करणार, ते का 8 दिवस टिकायचं का, आणि असं टिकून खाल्लेलं आपल्याला हिताचं होणार का, हे काही आपण ओळखून असावं हे बरं. म्हणून आत्मसुख घ्यावे वेळोवेळ. अखंड घेण्यासारखी गोष्ट तेवढीच आहे. मला सांगा, जेवतसुद्धा अखंड राहता येत नाही. माणसं दाखवतील आपल्याला कुठेतरी, होय की नाही, अखंड जेवत राहिला,
पण अखंड श्वासोच्छ्वास करतोय म्हणून कुठं दाखवायला नेतात का? करीत नाहीसं झालं तर दाखवायला नेतात. म्हणजे खरं नैसर्गिक काय ते ओळखायला काच्या विचार सांगा. खरं नैसर्गिक काय आणि का नैसर्गिक काय ते ह्याच्यातलं ओळखण असावं की हे ह्या प्रमाणात आहे ते त्या प्रमाणात आहे. आत्मसुख घ्यावे वेळोवेळ. तिथे असं नाही म्हटलं दिवसातनं एकदा आत्मसुख घ्यावं. आपलं जसं दिवसातनं एकदा जप करायचा असतो तसं नाही आहे त्यांचं म्हणणं. एकदा जप करून टाकलं, एकदा पूजा करून टाकली, हे जे सगळं झालं की आपण मोकळे झालो. ते मोकळे कसे होत आहे? उलटं हे सारखं करायचं आहे. मध्ये मध्ये जेव्हा मोकळे व्हाल नामातनं त्यावेळेला आपली कामं करायची आहेत. मग ते काही असेल हे उलटे गणित आहे थोडं. मग आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. सारखा खाल्लेला चालला नाही. समजा सारखा आपला फिरतो. एखादा मनुष्य आहे, आवड आहे फिरण्याची, मला मान्य, एखाद्याला आवडत असतं, तर तसं आहे म्हणून इकडे जा तिकडे जा तिकडे जा, जिथं असेल शक्य तिथे जा, शक्य नसेल तिथेही जा, असा नुसता फिरतो आहे. काय करावं बाकीच्यांनी मला सांगा. शोधायचे अवघड, त्याचे काय कुशाली सांगायचे अवघड, काय करायचं त्याचं. म्हणजे ते वेळोवेळा नाही करता येण्यासारखं. ते आपल्याला जेव्हा केव्हा ठरेल, महिन्यानं काय, आठवड्यानं, 15 दिवसानं काय, महिन्याने काय, 6 महिन्याने, तेव्हाच खरं बरं आहे. नाही तर एरवीचं काही खरं बरं नाही. त्या अर्थाने ते वेळोवेळा घेण्यासारखी गोष्ट नाही. खाणं पिणं नाही, जाणं येणं नाही, नातेवाईक नाही, अमुक नाही. अगदी आपल्याला कधी न भेटलेले, 4 महिन्याने भेटलेले असे नातेवाईक आहेत. नातेवाईक आहे ते बरोबर आहे. आपल्याला भेटलं म्हणून बरं वाटलं हे पण बरोबर आहे. चहा काफी पाणी, मग नाश्ता, मग जेवण, मग सगळं आंघोळी पांघोळी सगळं झालं. दुसऱ्या दिवशी असं वाटायला लागतं आता किती दिवस असं करायचं कोण आठव. ते म्हणाले नाही आम्ही इथेच राहिला. असं तर म्हणलं तर उद्या आपले अगदी आवडते माणसं आहेत, राहतील का तशी? आपण काहीतरी निमित्त करणार का नाही? म्हणजे हे पुढचं सगळं आहे. वेळोवेळा नाही, ते त्याच्या वेळेलाच फक्त. तर त्या वेळेला पुरतं ठीक आहे. लग्न कार्याला आला मनुष्य, राहायला 2 दिवस 4 दिवस संपलं. ह्याची जगात आनंद असली एवढीच आहेत, ह्याच्यापेक्षा नाही आहे. आपल्यालाही ते मिळणार नाहीत आणि आपल्याला ते घेता पण येणार नाहीत. पण ही गोष्ट मात्र मिळण्यासारखी आहे, घेता येण्यासारखी आहे. वेळोवेळा आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. तेव्हा आपुलिया जीवे शिवासी पहावे. एक मोठा सिद्धांत आहे हा. जीवाशिवाचा सर्वात म्हणजे शुद्ध संबंध काय असेल तर जीवाचा शिवाचा आहे. गोष्ट खरी म्हणजे भगवंताचा आणि आपला साध्या भाषेमध्ये आत्मारामाचा आणि रामाचा जो काय संबंध असेल, भगवंताशी जो संबंध असेल तो खरा संबंध आहे. बाकीचे संबंध कधी काय होतील याचं सांगता येत नाही. पण खरा संबंध हा, आणि त्या संबंधाला मनुष्य जागत नाही. खरं सांगायचं आता म्हणजे खरा त्या संबंधाच्या बाबतीत जागा नाही. बाकीच्या संबंध सगळ्या संबंधाच्या बाबतीत जागा असतो. आणि विशेषतः त्रास देणारा कोणी संबंध असला, जर एखादाही असलं, मित्रमंडळी काय कोणी असली, तर त्यांच्यावरती जास्त कॉशियस असतो. उगाच ते नाही वाटायला नको, उगाच त्यांना ते वाटायला नको. म्हणजे त्याच्यासाठी अगदी 4000ची साडी येईल मनुष्य. आपलं जो काही विशेष त्रास देणार नाही मनुष्य, त्याला 1000 उरकेल, 500 उरकेल, हे करेल. पण तो तिथे उगाच काहीतरी पुन्हा निघायचं, परत ते किती वर्ष जायचं कोणा ठाऊक. त्याच्यासाठी तो काय ते करायचं जाईल. तसं नाही होणार. इथे हे हा संबंधच वेगळा आहे. भगवंत जागाच आहे, मी जागा आहे आणि आम्ही बरोबर बसले आहोत. समजा अशी कल्पना करा की महाराज आहेत आणि आपण बरोबर बसतो. हा काय उठायचं कारणच नाही. कशाला भूक विसरली तहान भूक, ते जे आहे ना, तहान विसरली भूक, ते जे आहे ते तसं आहे त्यांचं. भगवंताजवळ बसले की आहे सुखात आहे, काही होत नाही. आणि तो काही होऊ देतच नाही. कारण की त्याला माहिती आहे की हा तासभर बसू शकेल, मग तो जेवणाची व्यवस्था करतो लगेच. ती पण आपल्याला करावी लागत नाही, ती होत असते. त्याला माहिती आहे आपण जी पळून पळून करू, तो बसले जागी करतो, हेच वैशिष्ट्य आहे ना. म्हणून तर त्यांच्याजवळ कायम असावं, बसावं, हे तेवढ्यासाठी. त्यांना ते माहिती आहे. तर जीवे शिवासी पाहावे. तर तिथे खरं म्हणजे हा जीवभाव आणि शिवभाव असे दोन्ही माणसाच्या ठिकाणी सदैव जागृत असलेल्या गोष्टी. आणि त्या खरं सांगायचं तर त्या परस्पर जोडल्या गेलेल्याच आहेत. जितकं मी आणि भगवंत जोडले गेलेले आहोत, तसेच मी आणि दुसरा जीव हा सुद्धा जोडला गेलेला आहे. आणि तो जीव आणि भगवंत हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. हा सगळीकडे हे असं जोडलेलं आहे. त्यामुळं केवळ आपल्यालाच फोन लावता येतो असं नाही, बाकीच्यांना लावता येतो ना. म्हणजे कनेक्टिव्हिटी सर्वांना आहे, असायला पाहिजे. म्हणजे नसते हे आता मला माहिती आहे की ठीक आहे, त्यांचे ते आकाशात भांडण होतात काहीतरी, तर त्यामुळे ते होत नाही. किंवा कुठल्या तरी काय सरकारशी होत असतील काय, आपल्याला ते माहीत नाही काय होतं ते. पण ते जाता येतं असं काहीतरी त्याचं चालू असतं. ते होईल एक वेळ. पण इकडचं कधी जात नाही. इकडची कनेक्टिव्हिटी केव्हा आहे? राम म्हटलं की राम हजर. तर हे जे आहे हे हजर आहे. पांडुरंग म्हटलं हाक मारलं की हजर आहे. हे जे काय तो कारण तो तिथेच आहे, तो कुठे आणखीन कुठे जायचं नाहीच आहे. आणि हे जे जीवे शिवासी पहावे, हे शुद्ध स्वरूप म्हणजे जे भगवंताचं सच्चिदानंद स्वरूप ते आहे. तर त्याच्याशी संबंध असला तर आणखीन काही वेगळं करावं लागत नाही. म्हणजे माणसाला खरं सांगायचं तर एवढा एक बेसिक संबंध त्याच्या बरोबर त्याला साधता आला
ठीक आहे, एक ट्युनिंग लागतं. भगवंताची इच्छा आणि आपली इच्छा ह्याच्यामध्ये ट्युनिंग नाही, ही जीवनातली अडचण आहे. दुःखाचं कारण काय आहे, तर हे कारण आहे. बघ केव्हाही भगवंताची काहीतरी इच्छा आहे, माझी काहीतरी इच्छा आहे, हे ट्युनिंग नाही जमलं तर नाही. आपण एका पट्टीत गात राहतो, एका पट्टीत भगवंत गात असतो, ते काय गणित जमत नाही. मग त्यामुळं दुःख होतं. पण एकाच पट्टीत सगळं चाललेलं असलं म्हणजे सगळं सुखाचं होतं. मग हे ट्युनिंग असणं म्हणजे आपली साधनेत आपण काय मिळवायचं ते हे मिळवायचं आहे. मग हे झालं की ते बरोबर चालतं. आणि ते असलं ना, आणि वेगळं फार काय करावं लागत नाही. आपण भाऊसाहेब महाराजांचं वाचता किंवा अमराव महाराजांचं वाचता, त्याच्यापुढं आपल्या काकासाहेबांचं वाचतात. प्रत्येकामध्ये आपल्याला हा जीवभाव आणि शिवभावाचं त्यांच्याकडे आहे. ते जे काय मोठं आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ते जे आहे ना, ते तेच आहे की मी इतका आता सगळं विसरून गेलो, शिवोहम शिवोहम असं त्यांचं म्हणणं आहे. आता मी जे त्या स्थितीला जाऊन पोचले म्हणून तसं आहे की आणखीन काही वेगळं करायचं नाहीच आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जे करायचं सांगायचं ते आम्हाला करायचं आहे, एवढाच फक्त संबंध असू शकतो. करायचं तर आहे, आपण व्यवहार करतो म्हटल्यावर करायचं आहे, पण तुम्हाला काय सांगायचं ते आम्हाला करायचं आहे. हे ज्याचं आहे त्याचं ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. माझ्या ठिकाणी तेच आहे, तेच तुमच्या ठिकाणी आहे, आणि तेच म्हणजे तोच ते भगवंताच्या ठिकाणी आहे. आणि त्याला ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटीची व्यवस्थित कल्पना आहे. म्हणून तिथे हा उल्लेख आपण ज्याने हे वाचत असतात त्यांना हा माहिती असेल की हे भाऊसाहेबांच्या ठिकाणी आहे, बर्गे महाराजांच्या ठिकाणी, हे सगळे हे कसे जोडलेले आहेत, तर ते कोणत्या भावाने जोडलेले आहेत ते महत्त्वाचं आहे. मागे मी आपल्याला त्या निंबर्गला जाऊन दोघे जप करीत वगैरे ते सांगितलं की हेही जायचे, भाऊसाहेबही जायचे, अमराव महाराज जायचे. त्यांना वाटायचं बरं येईल, हा येईल. दोघांनी मिळून ठरवलं होतं की दोघांनी मिळून आपापल्या गावात निघायचं आणि निंबर्गीला यायचं आणि जप करायचा, असं तिथे बसायचं दोघांनी. तर ह्याच्यासाठी खरं म्हणजे त्यांचा वार ठरलेला, शनिवार तिथला त्यांचा उपासनेचा वार, म्हणजे तिथे एकत्र येण्याचा वार ठरलेला. त्यावेळेला दोघंही तिथे एकत्र जाणार. मग नंतर एक दिवशी हे भाऊसाहेब महाराजांना दुसरं काम निघालं म्हणून त्यांना निंबर्गीला जावं लागलं. मग ते जाताना काय म्हणाले की आता तिथं आज तर काही शनिवार नाही, म्हणजे हे काही येणार नाही, तर चिठी पाठवून द्यावी का आपण एखादी आणि कळवावं का, मी असं यावेळेला गुरुवारी येणार आहे, तर तिथे जे मधल्या वारी येणार आहे त्यावेळेला जी काय वेळ आहे त्यावेळेला तुम्ही आलात तर आपली भेट होईल आणि नाही होईल, काय जप होईल तिथे बसून, म्हणजे जो आपण शनिवारी करतो तसं तिथे होईल, असं म्हणून चिठी लिहिली. आणि चिठी लिहिल्यानंतर त्यांना वाटलं आपण ही तशी उगाचच लिहिली, जर सगळं एक आहे, ते सगळं निंबर्गी महाराज सांभाळत आहेत, सगळी चित्त जोडलेली आहेत, लिहावी का न लिहावी, ते पाठवावी का न पाठवावी, तर लिहिली. पण शेवटी पाठवण्याच्या वेळेला शेवटी ते आपल्या बाराबंदीत टाकून दिले, खिशात टाकून ठेवले. आपल्या कामाला आपण गेले, त्यांचं काम केलं आणि ते त्या देवळात बसायचे, तिथे जाऊन बसले. आणि ह्यांचे अमराव महाराजांच्या मनात आलं की आपण आज जरा जाऊन यावं. त्यांना तिथला निरोप आला त्या माणसाचा, तिथल्या गावातले, की तुम्ही जरा आज काम आहे येऊन जावं. म्हणून ते त्याच्या कामासाठी गेले. त्याचं काम सगळं झाल्यानंतर त्यांना बघितल्यावर, ज्यांना शनिवारला हे येतात माहिती होतं, जपासाठी नियमासाठी तिथे येतात हे माहिती आहे, त्या माणसाने विचारलं आज तुम्ही कसे काय आला, काय हे आले भाऊसाहेब महाराज आले म्हणून आला का, कुठं भाऊसाहेब महाराज, मला काय माहीत नाही. वेळा बदली की देवळात दोघांची भेट झाली. ते म्हणले आंबराया मी जीवभावानं चिठी लिहिली, पण नंतर शिवभाव लक्षात आल्यावर मी ती खिशात ठेवली, ही बघ. असे इतकं जोडलेलं असते खरं सांगायचं तर. आपली काही हाक तशी आहे का भगवंताला, तर आपल्याला भगवंत तेच देणार जे आपण मागणार. त्याची तयारी, फक्त माझी तेवढी तयारी नसते. त्याला ते सांगितल्याशिवाय तो कसा येईल, मधलाच वार आहे, माझी वेगवेगळी त्याची वेगवेगळी, असं होईल, मग आपली गाठ पडणार नाही, हे सगळ्या आपल्या कल्पना आहे. म्हणून त्यांनी जे म्हटलं आहे की आपली या जीवे शिवासी पाहावे, ते एकत्र असले मग काय अडचण येत नाही. तो मनुष्य अलगद चालत येतो, हे त्याचं काम आहे. त्या मनुष्याच्या सहज मनात येतं काय तुमचं काय. आता काही वेळेला असं होतं बघा, माणसं मी जरा पुण्याला निघाले, तुमचं काय काम आहे का, आपलं नेमकं पुण्यातच काम असतं, फक्त आता बोलावं कसं, आता त्याला दुसऱ्याला कशाला त्रास द्यायचा वगैरे वगैरे सगळं आपलं नेहमीप्रमाणे चालू असतं इकडे. तर तुम्हाला जर आपली तेवढी निष्ठा आहे, श्रद्धा आहे, तर जाणारा विचारणार तुम्हाला जाण्यापूर्वी, नाही तर काही त्याच्यावर बांधील की नाही आहे, पण आपण ते भगवंताच्या कानावर घातले माझं जरा काम आहे, तर तो बरोबर ते विचारणार की तुमचं काही काम आहे. ह्या अनुभव आज एक वेळ नाही 100 वेळा बघितलेला आहे की तुमचं काही काम आहे का. आपण शब्द तोंडातनं काढला नाही, काढला तो कुठे मनातल्या मनात महाराजांकडे, बा असंचं काम आहे, आपल्याला तर काही ह्या गडबडीची शक्य नाही आहे, तुमची इच्छा असेल तर काम होऊ दे, भगवंताची इच्छा असेल तर होईल. मग ते बरोबर तुम्हाला जाणार येणार वेळ कोणीतरी सांगतं सहज ते अमके जाणार, तो नाही भेटला तर दुसरा मधला माणूस भेटतो, अहो ते निघालेत की म्हणजे
आता त्यांना बुद्धी कोणी दिली, ही कनेक्टिव्हिटी कुठून आली, हे जोडलं गेलं कसं, तर जीवे शिव एकच जोडलेलं आहे, ते सगळीकडे जोडलं गेलेलंच आहे. तर त्या कामाची जर अर्ज किंवा त्याची जर गरज किंवा त्याची तातडी असेल किंवा ते बरोबर असेल तर तो बरोबर तुम्हाला भेटतो सांगणार. आता तो त्याला एकदा कल्पना दिल्यानंतर मग आपलं काम आहे ना, त्यांनी जोडून दिलेलं आहे. आता तिकीट काढून दिल्यानंतर पुन्हा गाडीत बसवावं का त्याने, आपल्याला तिकीट काढून दिले म्हटलं आता गाडीत बसायला पाहिजे, आपण फोन केला पाहिजे, तुम्ही जाणार आहे असं आता कळलं, दुसऱ्याकडून कळलं असेल किंवा त्यांनी विचारलं असेल, तर त्यांनी विचारल्यानंतर नाही नाही तसं काय नाही, तसं काही नाही, माझं काम आहे. तर ते आहे आणि तुम्ही विचारलं, बरं झालं, एवढं जरा काम करा, काय आणायचं आहे, काय द्यायचं आहे, कोणाला निरोप करायचा, ते मात्र आपलं काम आहे ना, तेवढं आपण बोललं पाहिजे. त्याने आता भगवंत गाठवून दिलं साध्या भाषेमध्ये, किंवा भगवंताने ते कष्ट घेऊन त्याला गाठवून दिलेलं आहे, तर इतकं सगळं होत असते. मग हे या कितीतरी उदाहरणामध्ये हे सुद्धा असंच पत्र लिहिणं होते. आपल्याला माहिती आहे काकासाहेबांच्याकडे जायचे जळगावला, म्हणून तिथं बाजूला व त्याला कळूया ते एवढे लांब मल्हार म्हणतात, ते राहायचे लांब, तर त्यांना आता तिथून जळगाव जवळ असतं, इथून जळगाव जाणं कर्नाटकात तिकडे जायचं एवढा मोठा प्रवास, तर आपला माणूस इतक्या लांब आहे, तर तिथे तो भेटावा म्हणून यांनी हे पत्र लिहायचं ठरवलं. ते म्हणले कशाला पत्र लिहितो, तू जर जीवभावान लिहिशील तर त्याला मिळेलच असं नाही, तो येईलच असं नाही, त्याला अडीअडचणी असतील, काय का असे ना, तो भेटावा आपल्याला वाटते ना, त्याला वाटत नसेल का, मग ते काय व्हायचे, ते तो भगवंत, तो जीव काय असेल ते भगवंत करील, राम करील, त्याची सत्ता आहे. आणि त्यामुळं काहीही पत्र न लिहिता हे जाऊन तिथे पोचले. त्याने सांगितलं की ते येणार आहेत मल्हारमध्ये. ती म्हणे कसे काय येणार, ते म्हणजे त्यांना कळवं कुठून तरी तुम्ही येणार आहे म्हणून, काय आपल्याला काय माहीत नाही. त्यांच्या जवळच्या कोणीतरी माणसानं कधी बातमी पोचवली असेल की हे जाणार आहे तिकडे, कोण का पोचवे ना, भगवंतांनी दूध कोणाला करावं आणि कशा मार्गाने काम करून घ्यावा, त्याच्या अखत्यारीतली गोष्ट आहे, आपण कशा त्यात पडावं. पण ह्याचा आनंद केवढा आहे बघा, म्हणजे आता हे शिवभावाचा आनंद केवढा आहे. आपण लिहिलं असतं तर बोलवून घेतल्यासारखं झालं असतं. आता त्यांना ते कळलेलं आणि ते आपण आले आणि वेळेला तुम्ही असताना तिथं आले. जळगाव जाणं किंवा राहणं इतकी काही सोपी गोष्ट नाही, ती काय सहज घडणारी गोष्ट नाही, पण ते बरोबर तिथं आले. हे जर आपल्याला जर गणित एकदा, म्हणून त्याची सराव म्हणून आपुली आहे जीवे जीवे श्वासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, घ्यावे आत्मसुख जे स्वरूपी मिळावे. त्यासाठी हेच खरं सांगितले, स्वरूपी मिळावे भूती लीन व्हावे तुका म्हणे. मग असे म्हटलं ना, तसं ते म्हणालेत ना, तर हात जोडून सांगा ना, तुम्हाला काय बुद्धी व्हावी भगवंतांनी सांगितले, माझं खरंच काम होतं, तुम्ही विचारलं ते एवढं जरा मग कराल का, असं म्हटलं पाहिजे ना. शेवटी भूती लीन व्हावे, खरं सांगायचं तर भूती लीन व्हावे, त्यालाच ते साधण्यासारखं आहे. जे लीनतेत सुद्धा काय असतं, माणसाला हात जोडायचं म्हणजे अगदी जीवावर काय असते का, हात एवढे सोन्याचे आहेत का, आपण सोन्याचे आहोत का, आपण काय हे आहोत, काय नाही. एखाद्या वेळेला कधीतरी यश मिळून जातं, याच्यापेक्षा काय आपल्याकडे काही नाही. खरं सांगायचं ते नेमकं ते भगवंताची इच्छा असते म्हणून ते काहीतरी होतं, त्यापेक्षा काय खरं नाही. मग आपण लीन व्हायला काय अडचण असावं, म्हणून लीन असावं. ते म्हणून तो मुद्दाम सांगितले की भूती लीन व्हावे. त्यातसुद्धा त्यांनी अमुक असं सांगितलेलं नाही, भूती लीन व्हावे, कोणी असला तरीसुद्धा आपण लीनच असावं. मग लीनच असला तर त्याला ते काम करावंच लागतं ना. तुम्ही नमस्कार केला आहे तर आशीर्वाद देणं भाग आहे ना. तुम्ही त्याच्या त्या हाताच्या खाली गेलात, पायाजवळ गेलात, त्यांनी नाही आशीर्वाद द्यायचं ठरवलं तरी हात वरच राहणार त्याचा, इतकं नाही का सरळ. त्यामुळे तेवढं लक्षात ठेवून करावं, बाकी काय सगळ्याला. विठ्ठल विठ्ठल तुकोबारा, 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 विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल तुकोबारा विठ्ठल विठ्ठल तुकोबारा विठ्ठल विठ्ठल तुकोबारा विठ्ठल विठ्ठल तुकोबारा विठ्ठल विठ्ठल तुकोबारा
विनंती आहे भारी असं विशिष्ट कार्यक्रम नाही, पण कोणी नामदिवसाला वगैरे येणार असेल तर त्यांनी फक्त आदल्या दिवशी सांगावं, म्हणजे दिवसभरात त्यांची व्यवस्था होईल. तर कारण बरेच ठिकाणी उत्सव असतात, जायचं असते. आणि आपलं काय 12 महिने उत्सवच आहे नावाचं, त्यामुळे काय अडचण नाही, वेगळं काही ठेवलेलं नाही. जानकी जीवनस्मरणे